पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून तयार झालेली मेक इन इंडिया संकल्पना, या संकल्पनेवर आधारित पहिला कार्यक्रम पार पडतोय तो देशाच्या आर्थिक राजधानीत। या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आता अवघे काही तास उरलेत। त्यासाठी मुंबईही सज्ज झाली आहे। मुंबईच्या नाक्या नाक्यावर मेक इन इंडियाच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत। परदेशी पाहुणे यासाठी उपस्थित राहणार असल्यानं मुंबई शहराची स्वच्छता, टापटिपता याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी सुरू झाली आहे। व्हीव्हीआयपी रहदारी लक्षात घेता वाहतूक यंत्रणेवर ताण येणार नाही याचीही दक्षता बाळगली जाते। या कार्यक्रमासाठी मुंबईचा जणू मेकओव्हरच केला जातोय। महालक्ष्मी हाजी अली जंक्शनवर उभारण्यात आलेला कॉर्पोरेट मुंबईकर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनलाय। मेक इन इंडियासाठी मुंबईचा चेहरा मोहरा बदलला जात असताना त्यातून नेमका मुंबईकर कसा सुटेल या संकल्पनेसाठी सामान्य मुंबईकराचाही मेकओव्हर करण्यात आला आहे। इन शर्ट, ट्राउझर आणि टाय मधला नीटनेटका मुंबईकर या संकल्पनेचा केंद्रबिंदू ठरतोय। छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाबाहेर बसवण्यात आलेला हा यांत्रिक सिंहही सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतोय। मेक इन इंडियाचं प्रतीक चिन्ह हे अत्यंत कल्पकतेने साकारण्यात आलंय आणि ते मुंबईकरांच्या कुतूहलाचाही विषय बनलंय। मेक इन इंडिया अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गिरगाव चौपाटीही सज्ज होतीये। या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्राचं गौरव गीत गाणार आहेत, तर हेमा मालिनीही नृत्याविष्कार सादर करणार आहेत। बॉलिवूड स्टार आमिर खान, शाहरुख खान, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा असे अनेक कलावंत आपल्या अदाकारीचं दर्शन घडवणार आहेत। एकूणच काय, सध्या मुंबईत मेक इन इंडियाचा फीवर आहे आणि या संकल्पनेच्या रंगात मुंबई रंगून गेली आहे। दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।